तर मित्रांनो, मराठी चित्रपट सृष्टीबरोबरच बॉलिवूडमध्ये देखील महाराजांच्या आणि मराठा साम्राज्याच्या इतिहासावरती काही चित्रपट बनवलेले आहेत। तर या व्हिडिओमध्ये या चित्रपटांबद्दल आपण माहिती पाहणार आहोत। तर मित्रांनो, पहिला चित्रपट आहे बाजीराव मस्तानी। हा चित्रपट 2015 साली रिलीज झाला। या चित्रपटाची कथा नागनाथ यस इनामदार यांची मराठी कादंबरी राऊ यावरती आधारित होती। संजय लीला भंसाली दिग्दर्शित या चित्रपटाने रणवीर सिंग यांनी मराठा पेशवे पहिले बाजीराव यांचा रोल निभावलेला होता। तर प्रियंका चोप्रा यांनी काशीबाई आणि दीपिका पादुकोणे यांनी मस्तानी यांचा रोल निभावला होता। एकूण 145 कोटी बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरती एकूण 356 कोटींची कमाई केलेली होती आणि हा एक ब्लॉकबस्टर चित्रपट ठरलेला होता। तर मित्रांनो, दुसरा चित्रपट आहे पानिपत। आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित हा चित्रपट 2019 साली रिलीज झाला। हा चित्रपट तिसऱ्या पानिपत लढाईच्या कथेवरती आधारित आहे। अर्जुन कपूर यांनी पेशवे सदाशिवराव भाऊ, तर संजय दत्त यांनी अहमद शाह अब्दाली आणि कीर्ती सेनन यांनी पार्वतीबाई यांचा रोल निभावलेला होता। अजय अतुल हे या चित्रपटाचे म्युझिक डायरेक्टर होते, यामुळे या चित्रपटातील सर्वच गाणी सुपरहिट आहेत। तर मित्रांनो, तिसरा चित्रपट आहे तानाजी द अनसंग वॉरियर। ओम राऊत दिग्दर्शित हा चित्रपट 2020 साली रिलीज झाला। हा चित्रपट सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या कथेवरती आधारित होता। अजय देवगण यांनी सुभेदार तानाजी मालुसरे, तर सैफ अली खान यांनी उदयभान आणि काजल देवगण यांनी सावित्रीबाई यांचा रोल निभावलेला होता। आणि विशेष म्हणजे शरद केळकर यांनी शिवाजी महाराजांचा रोल निभावलेला होता। एकूण 120 कोटी बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने महाराष्ट्रातच 120 कोटी तर वर्ल्ड वाईड 368 कोटींची कमाई करून हा एक ब्लॉकबस्टर चित्रपट ठरलेला होता। तर मित्रांनो, चौथा चित्रपट आहे छावा। हा चित्रपट 6 डिसेंबर 2024 रोजी रिलीज होणार आहे। संभाजी महाराजांचा इतिहास पहिल्यांदाच मोठ्या स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळणार आहे। या चित्रपटाचा टीजर पाहिल्यापासून प्रेक्षकांची अपेक्षा बरीच वाढलेली आहे। लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित या चित्रपटामध्ये विकी कौशल संभाजी महाराजांचा, तर अक्षय खन्ना औरंगजेब यांचा आणि रश्मिका मंडना यांनी संभाजी महाराजांची पत्नी येसुबाई भोंसाळे यांचा रोल निभावणार आहेत। AR रहमान हे या चित्रपटाचे म्युझिक डायरेक्टर असल्यामुळे चित्रपटातील बॅकग्राऊंड म्युझिक आणि गाणी दमदार असणार आहेत। तर तुम्ही हा चित्रपट थिएटरमध्ये नक्की पहा। तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी वी मराठी या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।